आपल्यासोबत कायदेतज्ञ प्रदीप घरत हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। सर, लोकशाहीमध्ये आपलं स्वागत। आपण आताची ही मोठी बातमी पाहतोय। या ठिकाणी 2006 मधील मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टाने आरोपींची निर्दोष सुटका केली आहे। नमस्कार। जर उच्च न्यायालय माननीय उच्च न्यायालयाने आरोपींची सुटका केली असेल तर त्या सत्र न्यायालयाने जी जजमेंट दिली त्या जजमेंट मध्ये जे काय त्याची कारण मीमांसा केली असेल त्याची पूर्ण पडताळणी उच्च न्यायालय करतं। त्यामुळे उच्च न्यायालयाच्या पुराव्याच्या पडताळणीत त्यांना योग्य असा विश्वासार्ह पुरावा वाटला नसेल म्हणून त्यांनी आता त्यांची सुटका केलेली दिसते। जी, कुठेतरी सरकारकडून हे पुरावे सादर करण्यामध्ये कुठेतरी कमी पडल्याची आता चर्चा रंगू लागली आहे। ज्यावेळेला उच्च न्यायालयात असं ऑब्झर्वेशन असतं की पुरावा पुरेसा नाही, याचाच अर्थ दुसरा अर्थ असा होतो की ज्या संस्थेने जो पुरावा ज्या प्रकारे सादर केला गेला तो निश्चितच पुरावा सादर करण्यात ती संस्था कमी पडलेली आहे, असंच आपल्याला अर्थ काढायला लागेल। काय वाटतं आता या निर्णयाच्या विरोधामध्ये आता सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली जाऊ शकते का? होय, या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात निश्चितच धाव घ्यावी लागेल आणि मग त्यामुळे सुप्रीम कोर्ट मीमांसा करेल की सत्र न्यायालयातील ज्यांच्यासमोर खटला चालला त्या न्यायालयांची बाजू, त्या न्यायालयांची जी कारण मीमांसा आहे ती योग्य, उच्च न्यायालयाने अपीलात जी कारण मीमांसा घेतली ती योग्य। कारण असं कित्येक खटल्यात झालेलं आहे की उच्च न्यायालयाची कारण मीमांसा सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने बाजूला ठेवून सत्र न्यायालयाचा निर्णय। जी, धन्यवाद प्रदीप सर, आपण दिलेल्या या माहितीसाठी, केलेल्या विश्लेषणासाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।